आम्ही अमृताच्या बाळाला नाही वाचवू शकलो. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर म्हणाला होतात की मिस्टर किल्लेदार, मी प्रयत्न करेन असं म्हटलं होतं, पण खरी गोष्ट ही आहे की तुमच्या मुलीचा जीव वाचवणं खरोखर खूप अवघड गोष्ट होती. तरीही आपण आज अमृताला वाचवू शकलोय ह्यात आनंद मानायला नको का? पण तिच्या बाळाला वाचवणं खरोखर अशक्य होतं. आज नाही तू उद्या जानकीचं पोर संपवायचं ना? नाही, नको नको. उगाच आता ताईपणा नको, त्यापेक्षा दुसरं काम करा. दुसरं काय? माझ्या पाठीमागे एवढी काम आहेत की विचारू नका. सध्या हाताला नुसतं यश आहे हो. बोला तुम्ही, पटापट करून टाकतो. तुम्हाला जो कोणी म्हातारा सापडलाय ना, त्याचं काहीतरी करा. कारण जर त्याला किल्लेदारांची सगळी अंडी पिल्ली माहिती असतील तर आपल्या हाताला नक्कीच काहीतरी लागेल. नक्की म्हणजे नक्की काय? एखादा खजिना बिजिना लागणार नाही ना हाताला? खजिना हा काही फक्त पैशाच्याच रूपात नसतो. कधी कधी एखादं गुपित हे पैशापेक्षाही मोठं काम करून जातं. त्या म्हाताऱ्याला बोलतं करा. करतो करतो. ते जिभेला मधाचं बोट लावतो म्हणजे वकलते पटापटा. काय झालं माझ्या अमृताला? बोलणार आहे. काय झालंय अमृताला? अमृता बरी आहे. तिला वाचवू शकले डॉक्टर. तिचं बाळ नाही वाचवू शकले. आत्या सावर स्वतःला. आत्या, अरे या घरात आता कोणी कुणाला सावर म्हणायचं रे? माझ्या अमृताने काय पाप केलं होतं म्हणून जगातले सगळे दुःख तिच्याच वाटेला यावे? आत्या, आत्या आता उद्या अमृता घरी येईल तेव्हा तिला आधार देणारं कोणीतरी हवं की नाही? तुझ्याशिवाय कोण आहे सांग? डॉक्टर, अमृता अजून शुद्धीवर आली नाहीये म्हणून. उद्या ती शुद्धीवर आल्यानंतर तिला काय उत्तर देऊ मी? अहो, पण म्हणून तर मी आज तुम्हाला भेटायला आले. उद्या तुम्ही अमृतासमोर कशा पद्धतीने जाता यावरच तिची पुढची सगळी डेव्हलपमेंट अवलंबून आहे. आणि एक चांगली गोष्ट आहेच की आज जरी तिच्याबरोबर काहीही अपघात झालेला असला तरी भविष्यात ती आई नक्कीच होऊ शकणार आहे. तू जाग बाई इथून. मला नाही बोलायचं तुझ्याशी. पण मी काय केलंय आता? तुला इथून जा म्हटलेलं कळत नाही? आत्याबाई, अहो, नवरा बायकोनी दोघांनी मिळून घरातल्या सगळ्यांना मारायचं ठरवलंय तुम्ही. जा. तुझा बाळ नाही वाचवू शकलो. आय एम सो सॉरी. आम्ही तुझा बाळ नाही वाचवू शकलो. बाळ नाही वाचवू शकलो. बाळ नाही वाचवू शकलो. बाळ नाही वाचवू शकलो. काय? अमृता नाही. डॉक्टर, अमृता थोडं. डॉक्टर, तुम्ही खोटं बोलताय. माझं बाळ कुठे आहे? अगं अमृता, समजून घेण्याचा प्रयत्न कर. डॉक्टर, तुम्ही समजून घ्या ना. माझं बाळ कुठे आहे? डॉक्टर सांगा ना. अमृता. डॉक्टर, माझं बाळ कुठे आहे? हे बघ अमृता, आयुष्यात कधी कधी काही गोष्टी इतक्या अचानक घडतात ना की त्यावेळेस आपल्या हातात काहीच राहत नाही बघ. अमृता, अमृता, अगं सावर स्वतःला.